नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन ठाणे रेल्वे स्थानकाला श्रीस्थानक असे नाव देण्यात यावे, या भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मागणीला उबाठा गटाने पाठिंबा दर्शविला आहे. ठाण्यातील उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांनी नवीन स्थानकाला श्रीस्थानक नाव देणे म्हणजे समस्त ठाणेकरांचा सन्मान असल्याचे म्हटले आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील 2 नव्या पादचारी पुलांचे लोकार्पण शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार विचारे यांनी सहस्त्रबुद्धे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. मला वाटतं प्रत्येकाला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला हक्क आहे की या ठिकाणी कुठली एखादी सुविधा घेण्याचा किंवा देण्याचा, आणि ते जर करत असेल तर मला वाटतं त्यात वावगं नाही. आणि ठाणे शहराचा इतिहासच आहे की या ठाण्याला पहिलं नाव श्रीस्थानकच होतं, आणि हे श्रीस्थानकाची मी सुद्धा मागणी केलेली आहे. आणि श्रीस्थानक नाव जर त्या नवीन विस्तारित ठाणा स्टेशनला दिलं तर मला वाटतं चांगलंच आहे, सर्व ठाणेकर खुश होतील. कारण हा इतिहास आहे, श्रीस्थानक हे नावाचा इतिहास आहे, त्याच्या मागची मोठी एक हे आहे. आणि ते जर आपल्या ठाण्यामध्ये समजा त्या नवीन स्थानकाला श्रीस्थानक जर नाव होत असेल, देत असतील तर मला वाटतं चांगलंच आहे, त्याचं स्वागत करायला पाहिजे. सर, कोपरी आणि त्या चन्नी कोळीवाडा परिसरात इथले भूमिपुत्रांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला भूमिपुत्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता. कारण हा मार्ग जोडणारा जो आहे पादचारी पूल, हा भूमिपुत्रांसाठी खूप एक महत्त्वाचा. मला वाटले इथली सामाजिक संस्था जी आहे, मग ती आपले इथली आनंद भारती असेल, त्यानंतर युनायटेड स्पोर्ट्स क्लब असेल, ज्याची परंपरा 100 वर्षाची आहे आणि यांचं सामाजिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे. या ठिकाणी आमचे कृष्णा कोळी, जे आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत, आमचे नेते आहेत ते, आणि त्यांचीसुद्धा मागणी होती की या ठिकाणी हे करावं. आमच्या इथल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती की हा ब्रिज तुम्ही बघितला असेल, इथे स्मशानभूमीत या ठिकाणी जायचं असेल तरी जायला इकडे या ठिकाणी जायला दुसरा मार्ग नाही, असं पलीकडे वळसा घालून करावं लागतं. तर ही सर्व सुविधा शेवटी हा पब्लिक करता हा विषय असतो, आणि त्या लोकांची जी मागणी रास्त आहे ती करायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून त्यांच्या मागणीनुसार मी या सर्व दोन्ही संस्था, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, त्याचबरोबर आनंद भारती आणि आमचे कृष्णा कोळी आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमचा राजे म्हणून आहे एक जुने, आमचे नाना आहेत, त्यानंतर आमचा हा आहे, या सर्वांची मागणी होती, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती की हा लवकरात लवकर करण्यात यावा, आणि तो झालेला आहे. खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आनंद आहे. सर, एक वेगळा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीसाठी गेले 4 वर्षापासून 2019ला हा पूल धोकादायक झाल्याकारणाने या ठिकाणी सातत्याने हे लवकरात लवकर काम व्हावं. हा आपण ज्या पुलाच्या ब्रिजवरती या ठिकाणी उभा आहोत तो कल्याण साईडचा ब्रिज आहे, आणि मुंबई साईडचा ब्रिजचं आपण आत्ताच लोकार्पण केलं. असे 2 ब्रिज महत्त्वाचे होते. तुम्ही बघितलं असेल ठाणे स्टेशनला, तुम्ही बघितलं असेल की एवढी गर्दी असते, 7 ते 8 लाख लोक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात, आणि त्यांना जाण्या येण्यासाठी जे फुटओव्हर ब्रिज आहेत हे त्या ठिकाणी व्हावेत. मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वेने चांगल्या पद्धतीने, मग ते रेल्वे मंत्री असतील, त्यानंतर आमचे GM असतील, DRM असतील, इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या तुमच्या ठाणा स्टेशनचा, ऐतिहासिक असा ठाणा स्टेशनचा चांगल्या पद्धतीने जी काही कामं सुचवली होती ती केलेली आहेत. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी आपण ठाण्याची पहिली ट्रेन ह्या ठिकाणी धावली, आणि ते ऐतिहासिक असं ठाणा स्टेशन याचं मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे, आणि ते आपण एअरपोर्टच्या धर्तीवरती ह्याचा संपूर्ण विकास होणार आहे. मला वाटतं त्याचं आपण प्रेझेंटेशनसुद्धा ठाणेकरांना दाखवलं गेलं होतं, आणि ते काम येत्या काही दिवसामध्ये सुरू होईल. त्याची टेंडर प्रोसिजर सुरू आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना.
31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित हाऊसिंग तक्रारीसाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या हाऊसिंग अदालतीला उदंड प्रतिसाद लाभला आहे. अदालतमध्ये एकूण 120 प्रलंबित तक्रारींपैकी 110 तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यात आला. तर उर्वरित 10 संस्थांच्या तक्रारीवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून निर्णय देण्यात येणार आहे. 10 वर्षांनंतर प्रथमच राबवलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. ठाण्यातील गावदेवी मैदान येथील आर्य क्रीडा मंडळ सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या हाऊसिंग अदालत कार्यक्रमाला कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मार्गदर्शन केले आहे. अदालत में हाऊसिंग अदालत आहे. ह्यामागचा उद्देश असा आहे की तक्रारदार नेहमी तक्रार करत असतात पदाधिकारी सभासदांच्या विरोधात आणि सभासद पदाधिकाऱ्यांच्या विरोधात, आणि ह्या तक्रारी बरेच महिने उपनिबंधक असेल किंवा सहाय्यक निबंधक असेल यांच्याकडे पेंडिंग असतात आणि दिलेल्या उत्तराने तक्रारदारांचं समाधान होत नाही. आणि अशा क्रोनिक तक्रारी असणाऱ्या लोकांना आज आपण ठाणे जिल्ह्यातले सगळे उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधकाच्या कक्षेतील तक्रारदारांना बोलवले आहे. प्रत्येक तालुक्यातल्या 10 ते 12 तक्रारदार आपण घेतलेत. अशी ठाणे जिल्ह्यातील 9 तालुके आहेत. त्या 9च्या 9 तालुक्यांची इथे आज सुनावणी आहे आणि त्यामुळे 110 ते 120 तक्रारी या माध्यमातून आज सोडवल्या जातील. यामागचा उद्देश असा आहे की तक्रारदारांची तक्रार सोडवली जावी आणि त्यांचं उत्तर मिळावं आणि तक्रारदारांचं समाधान व्हावं. आणि हा एक प्रयत्न आहे गेल्या 10 वर्षानंतर पहिल्यांदाच ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण केला. सर, हा ठाण्यामध्ये आहे, पुढे जाऊन नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवली या ठिकाणी हा उपक्रम आता हा अनुभव हा पूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक विभागातल्या उपनिबंधकाच्या तक्रारी आपण इथे घेतल्यात. भविष्यामध्ये त्या तालुका वाईज होतील, म्हणजे 2 तालुके किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये घेतली जाईल. या तक्रारी लोकांच्या चांगल्या प्रकारे सोडवल्या जाईल. जो फीडबॅक मिळतो तो फार चांगला आहे आणि लोक या प्रयत्नाने किंवा या हाऊसिंग अदालतीच्या प्रयत्नाने समाधानी आहे. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये हाऊसिंग सोसायट्यांची संख्या लक्षात घेता एक सुरुवातीला आम्ही असा प्रयत्न करतो आहे आज की प्रत्येक तालुक्यामधून 10 ज्या क्रॉनिक तक्रारी जुन्या, ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तक्रारदाराचं फॉलोअप चालू असतो आणि त्याच्यामध्ये काही तक्रारीचं निरसन होत नाही आणि ते एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे, दुसऱ्याकडून वरिष्ठ कार्यालयात असे त्यांच्या चक्र चालू असतात. अशा ठिकाणी अशाच तक्रारी आम्ही इथे प्रत्येक तालुक्याने 10 तक्रारी घेतल्यात. अशा जवळपास 100च्या आसपास आम्ही आज तक्रारी इथे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही तक्रारदार आणि संस्थेचे समिती सदस्य यांना बोलवलं आहे आणि त्यांच्यासमोर त्या प्रत्येक टेबलने आम्ही ते संस्था घेतो आहे तक्रारीला. त्याच्यातून काय
एक त्या तालुक्याचा उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक आणि त्याच्यासोबतच दुसऱ्या तालुक्याचा एक अधिकारी तिथं ठेवला आहे. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सेकंड ओपिनियन म्हणून जसं म्हणले जातं त्याप्रमाणे ते त्याचं समाधान होत नाही. तर दोन्ही अधिकारी मिळून त्याला जर सांगितलं तर त्याचं समाधान लवकर होईल समोरच्या तक्रारदाराचं, असं आम्हाला वाटतं. त्याच्या अनुषंगानं आमचा प्रयत्न आहे. ह्या अशाच प्रकारच्या ज्या हाऊसिंग अदालत आहेत आम्ही रेग्युलर चालू करण्याचा विचार करतो आहे. तालुका न्याय पण घेतो आहे आम्ही, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात हा प्रश्न भेडसावतो त्या ठिकाणी. त्याच्या माध्यमातून सहकार संवाद जो कार्यक्रम आहे आपला, जो पोर्टल आहे ते पण त्याच्यामध्ये त्या अनुषंगानं कसं ते मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट होईल ते पण पाहतो. कसं आहे की मी ठाणे जिल्हा उपनिबंधक पदाचा पदभार मागील वर्षी एप्रिलमध्ये घेतल्यानंतर आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था भालेराव साहेब यांनी आत्ताच 2 महिन्यापूर्वी हे घेतलं. तर आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडे तक्रारी होतात, परंतु तक्रारीचं निरसन वेळेत होत नाही आणि मग त्या माझ्यापर्यंत जिल्हा लेवलला किंवा विभागीय लेवलला त्या तक्रारी येतात. तर आम्ही 10 वर्षापूर्वी असा उपक्रम सुरू होता पूर्वी, तो मध्यंतरी बंद पडला होता, पण तो उपक्रम परत सुरू करावा आणि दीर्घकालीन तक्रारी ज्या प्रलंबित आहेत अशा सर्व तक्रारींचं निराकरण व्हावं ह्या उद्देशाने आम्ही हाऊसिंग अदालतचा एक प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेलं आहे. आता याच्यामध्ये आम्ही एक सेकंड ओपिनियनसारखं हाऊसिंग अदालतचा उपयोग करतो आहे की एक कल्याणच्या तक्रारी असेल तर डोंबिवलीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याला ॲड्रेस केलं जातं आणि त्याच्यावर मार्ग सांगितला तो की याच्यावर काय केलं पाहिजे. तर लोकांना एक सेकंड ओपिनियन म्हणून त्याचा उपयोग होईल आणि त्या तक्रारीचं निराकरण थोडंसं स्पीडली होईल, हा उद्देश हाऊसिंग अदालत आयोजित करण्याचा आहे. सर, साधारण कोणत्या प्रकारच्या जास्त करून तक्रारी ज्या आहेत या अदालतीमध्ये आलेल्या आहेत, जास्त करून कोणत्या प्रकारच्या? तर प्रामुख्याने काय होतं की ठाण्यामध्ये बऱ्याचशा इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, तर रिडेव्हलपमेंटच्या स्वरूपातल्या तक्रारी असतात. बऱ्याचशा मॅनेजिंग कमिटीमध्ये व्यवस्थित कारभार नसल्यामुळे प्रशासक नियुक्तीबाबतच्या तक्रारी आहेत, प्रशासक व्यवस्थित कामकाज करत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. तर मेंटेनन्स बिलामध्ये वाढीव रक्कम लावली, वाढीव व्याज लावलं, अशा प्रकारच्या तक्रारी, साधारणतः अशा सर्व प्रकारच्या तक्रारी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी विजू माने. मी ठाणेकर असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि वाटत राहील, कारण ठाणं आहे. म्हणजे ठाण्याची संस्कृती, ठाण्याचा निसर्ग, ठाण्यातील माणसं, सगळ्यात जास्त महत्त्वाचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाण्याची माणसं. आता काही शहरं आहेत, मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, की तिथल्या माणसांचं वागणं जे आहे ते कधी कधी आपल्याला खटकतं, आपल्याला लागतं, पण ठाण्यातली माणसं कधीही तसं वागत नाहीत. ठाण्यात गडकरी रंगायचं नाही, ठाण्यात काशीनाथ घाणेकर आहेत, ठाण्यात चांगले रस्ते आहेत, ठाण्याची शोभायात्रा मला अभिमानास्पद वाटते. मला ठाण्यातले कलाकार, ठाण्यात सगळ्या प्रकारचे कलाकार तंत्रज्ञ आहेत. ठाण्यात विजय बोधनकरांसारखे चित्रकार आहेत, ठाण्यात मकरंद अनासपुरेंसारखा सुपरस्टार आहे, ठाण्यात रवी जाधव यांच्यासारखा सुपरस्टार दिग्दर्शक आहे, ठाण्यात खूप मोठमोठे गायक आहेत. पंडित कशाळकर ठाण्यात राहायचे. म्हणजे काय नाही आहे ठाण्यात. म्हणजे एक शहर आहे, पण मी नवीन आता एक व्याख्या बनेल की ठाणे तिथे काय होणे. कारण मागे एका कुठल्या तरी समारंभात एका मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की ठाण्याला आता सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा द्यायला काही हरकत आहे का. पण मी अभिमानाने म्हणेन की ठाण्याला सांस्कृतिक उपराजधानी नव्हे, तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानीच आहे महाराष्ट्राची. आणि मला देवाने जर परत सांगितलं की पुढल्या जन्मी तुला कुठे जन्माला घालू, तर मी देवाला नक्कीच सांगेन की पुढल्या जन्मीसुद्धा मला ठाण्यातच जन्माला घाल. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.